नवी मुंबई के पर्यटन में कड़ी की भूमिका अदा करने वाले वाशी स्थित मिनी सीशोर में पूर्व उप महापौर अविनाश लाड और पूर्व नगर सेविका प्रणाली लाड के नेतृत्व में नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चैरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित चौपाटी फेस्टिवल 2023 का आगाज आखिर बड़े ही जोशो खरोश के साथ संपन्न हुआ। 3 साल के अवकाश के बाद आयोजित इस चौपाटी फेस्टिवल का शुभारंभ मनपा आयुक्त राजेश नार्वेकर के हाथों संपन्न हुआ, जहां अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त बाबा साहेब राजले, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त डॉक्टर श्रीराम पवार, शरद पवार, दिलीप नेरकर, इंटक नेता रविंद्र सावंत, उद्योगपति बच्चूभाई पटेल सह बड़े पैमाने पर नागरिक उपस्थित थे। इसी के साथ यहां फिर से बंद पड़ी टॉय ट्रेन को आयुक्त ने हरी झंडी दिखाकर इसे बच्चों की सेवा में बहाल की, तो नवी मुंबई के पहले ऐसे पक्षी संग्रहालय का भी उद्घाटन इस अवसर पर संपन्न हुआ। 4 दिनों तक चलने वाले इस चौपाटी फेस्टिवल में विविध सांस्कृतिक कार्यक्रमों से लेकर महिलाओं के लिए होम मिनिस्टर, तमाम व्यंजन और क्रिसमस और न्यू ईयर सेलिब्रेशन का आनंद लेने का मौका चौपाटी पर आने वाले सभी लोगों को लेने मिलेगा। आयुक्त राजेश नार्वेकर ने चौपाटी फेस्टिवल को शानदार बताते हुए अविनाश लाड के कार्यों की सराहना। आजच्या या चौपाटी फेस्टिवल खरोखर खूप आनंद वाटला आणि कारण मागच्या अनेक वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे। कोविडमध्ये 2 वर्ष आणि पुढे काही इतर कारणांमुळे 1 वर्ष असं त्यात खंड पडला होता। त्याची पुन्हा नव्याने सुरुवात झाली, या गोष्टीचा मला आनंद आहे। आणि ती सुरुवात होताना मागचे काही महिने जी बंद असलेली टॉय ट्रेन होती आणि दुसरे म्हणजे अविनाशजींच्या डोक्यामध्ये एक बर्ड पार्क असावं जे नवी मुंबईत कुठे नाही आहे, ही एक मागचे 1.5-2 वर्ष ते प्रयत्न करत होते। ते पण आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या परिसरातल्या मुलांसाठी एक चांगलं प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी निर्माण झालेलं, त्याचा आनंद आहे। आणि या फेस्टिवलच्या निमित्ताने या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर सण आणि सुट्टी साजरी करताना महोत्सवाच्या स्वरूपामध्ये या परिसरातल्या सर्व लोकांना त्यात समावेश करून घ्यावा आणि सर्वांनी मिळून हे सुट्ट्या आणि हे सण आणि हे वातावरण याचा आनंद घ्यावा, या प्रयत्नातून हा फेस्टिवल या ठिकाणी होतो आहे आणि लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। पुढचे 4 दिवस इथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, महिलांसाठी कार्यक्रम होणार आहेत, मुलांसाठी कार्यक्रम होणार आहेत, ख्रिसमस साजरा होणार आहे, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की 21व्या शतकातील एक शहर, सुंदर शहर, स्वच्छ शहर, त्यामुळे या शहराला, नवी मुंबईला एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळख देण्याचं काम देखील हे चौपाटी महोत्सव करेल याची मला खात्री वाटते। हा मिनी सीशोर जो आहे हा एक नवी मुंबईतला अतिशय खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय आणि टुरिस्ट स्पॉट आहे आणि इथे रोज देखील हजारोनी लोक वॉकिंगच्या निमित्ताने किंवा एक्सरसाइजच्या निमित्ताने किंवा पाहण्याच्या निमित्ताने मुलं येत असतात। त्यामुळे इथे अनेक गोष्टी करायला किंवा प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोकांना आकर्षित करण्यासाठी इथे अनेक अजूनही खूप संधी आहे आणि त्याची वारंवार मागणी अविनाशजी लाड आणि इथले सर्व स्थानिक लोकांकडून होत असते। पण हे करत असताना पुन्हा आपल्याला इथली खाडी, इथलं पर्यावरण याचं देखील भान ठेवणं आवश्यक आहे। त्यामुळे पर्यावरणाचं कुठे नुकसान होणार नाही आणि शासनाचे किंवा मान्य न्यायालयाचे जे काही आदेश असतील या सगळ्यांना लक्षात ठेवून इथे जो काही प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी ज्या सुविधा करणं आवश्यक है त्या महापालिकेतर्फे नक्की करण्यात येईल। वहीं उप महापौर अविनाश लाड ने कार्यक्रम की अधिक जानकारी देते हुए लोगों से इस चौपाटी फेस्टिवल और पक्षी संग्रहालय को भेट देने की अपील की। सांगू आता माझ्या भावना अशा आहेत की मला बोलता येणार नाही, कारण माझं एक स्वप्न होतं। प्रत्येक वेळेला काही नाही मी नवीन करत असताना लोकांनी खूप अडथळे आणले, पण माझी एक जिद्द असते की अडथळा आणला तर काम पूर्ण करायचं आणि मी चुकीचं काय करत नसतो, कायद्यामध्ये बसून काम करत असतो आणि मला प्रशासनाने खूप मोठी मदत केली। मी खरोखर आयुक्त साहेबांचं आणि डॉक्टर श्रीराम पवार यांचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि जेवढा काय परवानग्याला सगळं आणून त्यांनी ते कार्यक्रमाला करून दिला। राहिला चौपाटी फेस्टिवलचा विषय, 2 वर्ष कोविडचा काळ होता, गेल्या वर्षी माझ्या घरामध्ये दुःखद घटना घडली होऊन राहिला होता, पण हा सिलसिला आमचा चालू राहील। हा लोकांचं आकर्षण केंद्र आहे। चौपाटी महोत्सव लोकांना आनंद देतो, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देणे एवढंच काम आमचं आहे, कारण लोकांनी आम्हाला भरभरून दिलं आहे। आमचंही कर्तव्य आहे की लोकांना काही द्यावं आणि तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। नवी मुंबईचा खूप एन्जॉय आहे। आज तुम्ही पाहिलं सांस्कृतिक कला आपल्याच नवी मुंबईच्या मुलांना दिलेल्या आहे सांस्कृतिक कला सादर करायला। उद्या महिलांसाठी स्पेशल होम मिनिस्टर हा कार्यक्रम आहे, पैठणीचा खेळ आहे।
त्याच्यानंतर मुलांचा कला संस्कृतीचा डान्स कॉम्पिटिशन आहे आणि शेवटच्या दिवशी क्रिसमस सेलिब्रेशन. असं विविध अंगाने सर्व धर्म समभाव असा स्टेज माझा आहे. सगळ्यांनी येऊन आनंद लुटायचा इकडे, आनंद लुटायचा इकडे. खाऊ जे काय आमचे कोकणातले काही पदार्थ असतील, आगरी पदार्थ असतील, आमचे कराडी पदार्थ, सगळे या ठिकाणी लोकांना आनंद आणि कमी पैशात मिळणार आहे. त्यामुळे आल्यानंतर घरची चिंता न करता कार्यक्रम बघा, आनंदाने जेवा आणि कुटुंबासकट आनंद लुटा. हा एक आमचा उद्देश आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.